नमस्कार भावांनो, मी यश सोनवणे. मी आज आलेलो आहे बारामतीमध्ये रॅपचा सीन चेक करायला. तर मी आज जेवढे पण आपले बारामतीमध्ये रॅपर आहेत, जेवढे पण आर्टिस्ट लोक आहेत, त्यांना आज आपण भेटणार आहोत. त्यांचा छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहेत, त्यांच्याशी छोटे मोठे गोष्टी बोलणार आहेत. ते कसे राहतात, ते रॅपरच्या मागे, एक आर्टिस्टच्या मागे जे पण ते त्यांना आज जाणून घेणार, त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत. तर चला भेटूया त्यांच्याशी. नमस्कार भावांनो, तर मी आज आलेलो आहे बारामतीमध्ये. सगळे हे आपले जे पाठीमागे दिसतात ते सगळे बारामतीचे रॅपर आहेत, सगळे आर्टिस्ट लोक आहेत. तर चला सगळ्यांशी कम्युनिकेट करूयात. तर ॲज अ फॅन मुवमेंट हा एक काय का आपण खतरनाक तो फॅन आहे बरं का. हा एक काय का. त्यानंतर आपला मौसम एक नंबर. व्हॉट्सअप ब्रो. फ्रीस्टाईलचा विषय आपला ब्लॅक डायमंड भाई, बिग फॅन. बिग फॅन. पोलीस पुत्र म्हणतात सगळं ह्याला. आणि माग बसला इथं आपला दृष्टिकोन खोंकार म्हणजे खतरनाक शॉर्ट विषय. आणि भाई धनांद्री आणि सगळ्यात मेन आपलं बीट प्रोड्युसर आहे सर्वांचा धनांद्री. तर भावांनो, काय तुम्हाला मी प्रश्न विचारू शकतो का, जे ॲज अ फॅन मुवमेंट नाही का. तुझे क्वेश्चनचे आन्सर करायला आलोय आपण. तर नाही का, माझा असा पहिला प्रश्न जे सगळ्यांच्या डोक्यात येतो, माझ्या डोक्यात येतो, की तुम्ही रॅप ह्याच्यावरतीच का, म्हणजे रॅप का चूज केला तुम्ही लाईफमध्ये. अजून पण काय पण चूज करू शकता, म्हणजे रॅप चूज करायचा नाही का, ती फील्ड चूज करायचं काय मोठं काय होता. पहिली गोष्ट तसं सांगायचं झालं ना तर माईक महत्वाचा आहे ना. तर रॅप नाही म्हणायचं बरं का, आपण याला कला म्हणू शकतो. की कला का निवडली. माणूस जगामध्ये ना की भरपूर गोष्टी विकत घेऊ शकतो. गाडी, बंगला, पैसा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पैशानीच सगळ्या गोष्टी येतात आयुष्यामध्ये. तर कला ही अशी गोष्ट आहे ना, तू विकत घेऊ शकत नाही. एखाद्याला उद्या म्हणला की भाई तुला 1 करोड रुपये देतो, एका दिवसात तू एकदम टॉप क्लास डान्सर बनवून दाखव. तू डान्सर नाही बनू शकत, की टॉप क्लासचा रॅपर नाही बनू शकत. मग कलाची ही अशी गोष्ट आहे की त्याला घासावीच लागते, मेहनतच करावं लागते, तेव्हाच तुला तुझी कला फळ देते. त्याच्यामुळे आपण कलेच्या मागे. आणि रॅप निवडायचा म्हणजे प्रश्न म्हणजे कसं आहे, आपल्याला 2 पद्धती असतात. एखाद्याला समजून सांगायचं, एखाद्याला चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं, आणि एखाद्यावर वार करून समजून सांगायचं, त्याला मारूनच समजून सांगायचं. आता ह्या 2 गोष्टी आपण साधं कोणी बोललेलं आपल्याला कोणी ऐकत नाही, आणि मारून आपला तो मार्ग नाही, एखाद्याला मारून गोष्टी समजून सांगणं. मग रॅपमधून आपण आपल्या अशा भावना बोलू शकतो, अशा घाणाघाती घाव घालू शकतो समाजाच्या प्रश्नांवरती किंवा आपल्या पर्सनल लाईफवरती, की लोकांना ती डोक्यात पण बसतं, काळजात पण जातं. आणि म्युझिक माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतं. त्याच्यामुळे आम्ही रॅप करतो भाऊ. आणि म्हणजे पर्सनली कसं आहे, माझ्या डोक्यात पण माझी खूप स्टोरी आहे. माझ्या सगळ्या क्रू मेंबरच्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, त्यांचं आयुष्य कसं चालतं, काय चालतं, ह्याच्यामुळे आम्ही रॅप निवडला. आणि ह्याच्यामध्येच आम्हाला सगळं पुढं जायचं आहे, असं सीन आहे. तर आपण मौसमकडे जाऊया डायरेक्टली पहिल्यांदा, कारण की तो लहान आहे, सर्वांच्यात लहान आहे, त्यामुळं नाही का फोकस करूयात त्याला. तर मौसम, तुझं काय ओपिनियन, तुझी फील्ड ही चूज करायचा, तुझं ओपिनियन काय आहे. पहिली गोष्ट की मी अभ्यासात तर लय लो आहे. ही खरं आहे. आणि मी एक दिवशी असाच बसलो होतो, मला रॅप म्युझिक मी एक ऐकलं, तर बोललं हे काय. आधी आपल्याला तसली गाणे ऐकायचे होते, DJ वाजणारे धंदाळांग तताळांग. आणि नंतर बघितलं हे काय, परत ह्याची फुल चौकशी करून मी बघितलं. मला एक टच झालं नाही का, एक कुठंतरी असं वाटलं की याला हे करू शकतो आहे आपण, म्हणून मी केलं. नंतर मी करत राहिलो. आणि मला क्रू दिसला एक काय लाका गाणं खूप फेमस झालं बारामतीमध्ये. ते सगळ्यांनीच ऐकलं आहे, जेवढे लोक बघतील तेवढे, कदाचित कोणी ऐकलं नसेल. आणि हे गाणं ऐकून मी म्हणजे नाही का स्वतःला असं वाटलं, मला असं वाटतं की मी एकच रॅपर आहे बारामतीत. नंतर बघितलं मी की अरे इथं लय भयंकर बारामतीमध्ये धिंगाणा विषय चालू आहे. मग मी काय लाकाला मेसेज केला नाही का, आणि एक तरीके बोलायला लागलं ना, मी काय लाकाला लय इन्स्पायर केले. आणि मेन गोष्ट, काय लाकाला मेसेज केल्यावर काय लाका एवढा हंबल, त्याच्या एवढे व्ह्यूज घाण केले तरी एवढा असं बोलायचा. त्यांनी नंबर लगेच दिला एका फोनवर. तर मी एक प्रकारे सांगेन की मी तेव्हा रॅप करत होतो, थोडाफार करत होतो, पण म्हणाय गेलं ना बापेश विषय नाही काय लाका, पण BHH क्रूपासून खूप शिकलो. तर BHH क्रू. तर थँक्यू मौसम. तर भाई, आम्हाला जेवढं आत्तापर्यंत मी आलो आहे, आणि मी ज्या गाणे ऐकलेत, म्हणजे एवढ्यात गाणे ऐकलेत भाई, बोला डायरेक्ट ह्यांच्याशी बोला, तुम्हाला समजेल. दृष्टिकोन लाईफबद्दल मला सांग काहीतरी. कसं आहे म्हणजे आधीपासून म्युझिकचा एवढा होता मला की नाही का, देवधर्माची गाणी म्हणा, ही करा ती करा, त्यापासून शिकायला लागलो मी की बाबा
सूर काय असतो, ताल काय असतात, बीट कशी, बीटवर कसं म्हणायचं असतं गाणी, असं तसं तिथनं शिकलो मी की इन्स्ट्रुमेंट लावायचो, गाणी म्हणत बसायचो घरात, असं तसं. एक सॉन्ग एक रॅप होऊन जाऊन दे, एक रॅप करू एक रॅप होऊन दे आत्ता लगेच होऊन जाऊन दे. जे तुझा लेटेस्ट आहे, जो तू बनवलंय मागचे नाही आत्ता एखादा तुझ्या डोक्यात असेलच ना काहीतरी की जी सोडलं नाही ती का? हा जे सोडलं नाही ते सोडून द्या ना पब्लिकला. ऑन द स्पॉट काय असतं आपल्याकडे ते. तर आता चालू करतात दृष्टिकोन बेबी हाऊस. दृष्टिकोन हाऊस नक्की ऐका गाणं, माणसा नावाचं गाणं येते लवकरच. ही माणसं पैशासाठी भांडणारी, हीच ती माणसं आपल्या मध्ये जाणारी, ही माणसं तोंडावरती गोड माग वाईट बोलणारी, ही माणसं बहीण झवी, माणसं बहीण झवी. ही माणसं पैशासाठी भांडणारी, हीच ती माणसं आपल्या मध्ये जाणारी, ही माणसं सुखात रडणारी, दुखात हसणारी, हीच ती माणसं बहीण झवी, माणसं बहीण झवी. ये लोग है माणूस घाणी लावड्या वाणी फुगा फुगी, पैशासाठी रुसा रुसी, कशाला करता मारा मारी, सक्के भावे तुम्ही साईडला ठेवा जागा जमीन, कशाला होता एवढा फुगीर, मेल्यानंतर नाही येत कामी, ठेव ही ध्यानी जिसने जानी बातें मानी, तो दुख में शामिल हा होना चाहिए हर किसी को, गिरे हो तो उठना सीखो, मदद आता कोई नहीं किसको, एकटा आला धरती वरती, एकटा जातो माणूस रडतो पण विसरतो, जगाची फिकीर का तू करतो, लावड्यावरती ठेवायचं जग ते को लागतं वस्तू कर, मत तू डर, ह्या किसी को नहीं फिकर, जो करना तुझे तू करते रह, किसी के बात पे ध्यान मत दे, ज्ञान चोते उनसे लंबे रह, संभल के, या तो अपने ही ना अपने गैरों से क्या उम्मीद रखते, छोट चल जान दे, काम पे ध्यान दे, माचू दान दे सबको, आपलं परक करायची सवय माणसाला, बिन लाजी माणूसा बाजूरा, वारे वा कशाचा माझे एवढा, बेवडा झाला बायको पोर भिकाला लावून 10 रुपयाला आईचा वाडा, अरे सुधार करणं थोडी, घराची फिकर आई बापाची कदर कराय शिकणं, मद फकर थोडा सुधार, हा थोडा सुधार. पैसा लागतो प्रत्येक गोष्टीला, प्रत्येकाच्या हसण्या महाग पैसा, रडण्या महाग पैसा, सुखात पैसा दुखात पैसा, पैशामुळे भेटली ओळख माणसाला, आजच्या काळात जाऊन नाही विचारत कोण कोणाला, लक्षात घ्या पैसा है तो सब कुछ है ये मानते क्या, नवीन साल चालू हो गया फिर भी अटकले वहाँ, ये भटकले कहा, समझ जरा जवानी के ये दिन गए तो फिर कहा, बुढ़ापे में तो खुद को सोचेगा तो होगा क्या, आने वाली मुश्किलों से लड़ेगा तो बढ़ेगा तो जिंदगी में, वरना जिंदगी ये कुछ नहीं है, इसलिए तो बोलता ते को ये लोग मानुस घानी, ना किसी की परवाह करनी खुद की जेब भरनी, ये ही जिंदगी है, यही जिंदगी है. ही माणसं पैशासाठी भांडणारी, हीच ती माणसं आपल्या मध्ये जाणारी, ही माणसं तोंडावरती गोड महाग वाईट बोलणारी, ही माणसं बहीण झवी, माणसं बहीण झवी. ही माणसं पैशासाठी भांडणारी, हीच ती माणसं आपल्या मध्ये जाणारी, ही माणसं सुखात रडणारी, दुखात हसणारी, हीच ती माणसं बहीण झवी, माणसं बहीण झवी. या लवकरच सोडणार आहे भाई पब्लिक. पावर विषय एक नंबर भावा, एक नंबर बाय. जर तुम्हाला डीप मध्ये, जर तुम्हाला ज्याला समजत असेल रॅप, भाऊ डीप मध्ये ऐका, भावाला डीप मध्ये ऐका, समजेल तुम्हाला. पावर विषय एकदम पावर. तर आपण काय लाकाकडे जाऊयात परत एकदा. बोला ना. माझ्या डोक्यात एक बेसिक येतं सारखं नाही का, एक प्रश्न सारखा येतो. हा. आपण जेव्हा आपण रॅपरला नाही का रॅप ह्या डोक्यात थिंक आणतो, हा विचार आणतो नाही का की रॅपर कोण, तर सडनली आपण बघतो व्हिडिओवरती, इंस्टावरती, मोबाईलवरती, यूट्यूबवरती नाही का, तर रॅपर म्हणलं की तो रॅपर असे नाही का मूव्स करत असतात हाताचे. तो सीन काय आहे नक्की, त्याला म्हणतात काय नाही का, खूप लोकांना माहिती नसतं. विषय काय माहिती आहे का, आता वेस्ट कंट्रीजमध्ये किंवा फॉरेनमध्ये काही गँग मेंबर्स असतात किंवा एक सिलेक्टेड गँग्स असतात, त्या गँगशी म्हणजे एकमेकाला ओळख देण्याची पद्धत आहे ती, की तू लांबून येतोय चालून किंवा तू कुठल्या गँगचा मेंबर आहे ते तुला दाखवायला ते त्यांनी गँग साईन अलोकेट केलं, असा विषय येतो. आपल्या इंडियामध्ये कुठल्या गँग साईन म्हणजे अशा तर हे करत नाहीत, एक्झिस्ट करत नाहीत. कुणाच्या असतील तर तेवढ्या त्या इंटरनॅशनली लेवलला कोणी म्हणजे बघितलेलं नाहीत किंवा बोललेलं नाहीत, हा विषय.
तसं सांगायला झालं ना की आपल्या इथल्या जेवढ्या गँग्स आहे आपण करतो ना तेवढ्या सगळ्या बाहेरच्या वेस्टच्या कॉपी केलेल्या आहेत. आपल्या इथं ब्लड क्रीप असले विषय नाहीत. आपल्या इथं डायरेक्ट पालगनवाला विषय असतो, ह्याला मारलं त्याला मारलं, गल्ली गल्लीने डॉन आहेत आपल्या इथं, हा विषय. म्हणजे त्यांचा गँगशीट आणि आपला गँगशीट ह्याच्यात फरक आहे थोडासा. मारामारी तर सगळीकडेच आहे, पण आपण गँगशीट प्रमोट नाही करत. आपण त्या गोष्टींपासून लांब असतो. आपण गँग साईन दाखवू व्हिडिओमध्ये ट्रेंड म्हणून किंवा एक सीनला फॉलो करायचं म्हणून, पण त्याच्यापेक्षा आपण वेगळं काय फॉलो नाही करत. असतील इंडियामध्ये पण भरपूर हिपहॉप सीनमध्ये पण गँग साईन वापरले जातात, क्रिएट केलेत पोरांनी. सगळ्यांना हा की आपापला सीन सांभाळतात, तीच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे नाही काय ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नसतं. म्हणजे गँग साईनचं महत्त्व वेस्टच्या सीनमध्ये जास्त आहे रादर दॅन आपल्या इथे व्हायला अजून थोडा टाईम आहे. म्हणजे असं. अच्छा. आणि नाही का दुसरा प्रश्न होता माझा की सर्वांनाच होता, म्हणजे तो नाही का की सगळे रॅपर लोक नाही का की ह्याला प्रमोट करतात नाही का, नशेला प्रमोट करतात. म्हणजे जो रॅपर येईल त्याच्यात कोण सिगरेट मारतं आहे, कोण दारू पित आहे नाही का, तशा टाईप. म्हणजे जो येणारा यूथ आहे, जो फ्युचर आहे आपला, किंवा ॲज अ मी पण आता माझं 19 वय आहे माझं. तर मी तुला फॉलो करतो इंस्टावरती, MA करतो, ह्याला त्याला करतो नाही का, मोठ्या रॅपरला करतो. तो कुठं ना कुठं तरी नशा करतो नाही का. तर नाही का माझं बघण्याचा दृष्टिकोन, अरे हो तर माझा आयडल आहे आणि हा माझा आयडल आहे, तर मी ह्याला अरे हा तर सिगरेट मारतोय, अरे हा तर, म्हणजे ते कूल वाटतं ना. मग ते कूल बघण्याच्या नादात ते लोक, लहान मुलं, माझ्या एवढी मुलं किंवा मोठी मुलं, ते त्या आयडलला फॉलो करतात. हे चुकीचं आहे का बरोबर आहे का, केलं पाहिजे? आता आपापला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आता आमच्यात पण एक वेगळा दृष्टिकोन आहे. तो पण 10 गोष्टी सांगतो, त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या आणि कुठल्या नाही घ्यायच्या ते आपल्या ह्याच्यावरती असतं. समजा समोर टेबल आहे, तुमच्या आवडीच्या गोष्टी ठेवल्यात आणि एका प्लेटमध्ये माती ठेवली, इकडं दगड कोळसा ठेवला, तुम्ही दगड कोळसा खाणार का? तो वाला सीन असतो. आपण ठरवायचं की आपण काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि नशेच्या आहारी जाऊन जर कुठलं काम होत असेल तर तुमच्या मेंदूला ते काम पचत नाही असं समजून तुम्ही मरून गेला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. कारण एखाद्या सबस्टन्सच्या खाली येऊन जर तुम्हाला कोणतं काम करावं लागत असेल ना, मग तुमचं आयुष्यात काय उपयोग नाही भावानं, किती करणार ना करून. राईट. आणि आजकालच्या यूथचा प्रश्न काय माहिती आहे का, म्हणजे खरं बोलायला झालं तर गांडीत दम नाही पैसे कमवायचा, अन्नशी अन्न सगळे पाहिजेत नाही का. 17, 16, 18 वयापासून तुम्हाला फुकायचं आहे ना. हां, नुसत्या चोऱ्या माऱ्या करायच्या, पैसे बिशे घरनं ढापायचे, त्याच्यावरती तुम्ही नाही का दोस्तांना 20 रुपयाला म्हणजे भिकारी व्हायचं आणि त्याच्यातनं तुम्ही सिगरेट फुकायची. ह्यात काय कला अरे रे, ह्यात काय म्हणजे ही कुठला शॉक, नशा म्हणजे शॉकची चीज असते. असं फुका ना, तुमच्या अख्ख्या गल्लीत कोणाच्या अवकात नाही असली सिगरेट आणून फुका. हां, तवा माज करा. ही काय 20 रुपयाची आणि 18 रुपयाची फुकणार. मी तर पर्सनली आयुष्यात कुठला नशा केला नाही, करणार बी नाही. आणि जेव्हा करेल ना तेव्हा अख्ख्या मोहल्ल्यानं अख्ख्या सिटीला परवडणार ना असं काहीतरी करणार. म्हणजे आपला तो गोलच नाही. कुठल्या सबस्टन्सच्या अंडर येऊन जर आपली कला चालत असेल ना तर मला कलाकार म्हणून घ्यायचा हक्क पण नाही. म्हणजे हा माझा थॉट चालतो भाऊ. आणि आईबाप तुला असं सांगत बसणार नाहीत सारखं की हे करू नको ते करू नको. एक टाईमला आईबाप पण दमून जातात आणि ते म्हणतात की पोरं वाया गेलेलं, आता ह्याच्या पलीकडे आपलं काय करू शकत नाही. मग त्यांच्या तोंडाकडे बघून तरी जरा शांत बसा आणि आयुष्याला चांगलं वळण द्या. म्हणजे ही आमचा थॉट चालतो. आम्ही तर असल्या गोष्टी प्रमोट नाही करत, म्हणजे पर्सनली तर नाही करत. तर तसंच आता आईबापावर प्रश्न निघाला, आईवडिलांवरती. तर आपण विचारूयात, फॅमिली सपोर्ट कसा आहे तुम्हाला? फॅमिली सपोर्ट बघायला गेलं तर माझा फॅमिली सपोर्ट भरपूर आहे. मला तरी आहे घरच्यांचा सपोर्ट, की वडिलांचा आहे, मम्मीचा आहे, बहिणीचा आहे, सगळ्यांचा सपोर्ट करतात आहेत. पैसे वगैरे देतात रॅपसाठी वगैरे, अजून कशाला लागेल त्याला कमी नाही करत आहेत, पण सपोर्ट पण थोडंफार करतात आहेत. चाललंय सपोर्टचं तर आहे भरपूर. सपोर्ट आहे म्हणजे सपोर्ट कसा की बाबा मला म्हणतात की शिव्या बिव्या देऊ नको गाण्यात, बाकी तू काय बी कर. काय बी कसं करू म्हणजे नाही का, माझं म्हणणं काय आहे की मी असं बिनमोकाट शिव्या नाही देत गाण्यात की तुझ्या बहिणीला जवळ तुझ्या, तसं नाही की अरे एक सांगतोय मी, आता सगळीच बघतात, असं नाही की कोण बारकं राहिले, सगळीच शिव्या देतात ती देतात, पण आपण मुद्द्याला शिव्या देतोय एखाद्या. आता माझं हा गाणं आहे एक यूट्यूबवर, चेक करा तुम्ही की क्या कर रे तुम. आता त्यात जर मी एखादी शिवी दिली, पण ती गाणं कसं आहे की बाबा त्या पोरीला मारलं, 20 चाकू मारल्या, आता तसल्या ती एखाद्याने व्हिडिओ बघितल्यावर बारकं पोरगं का असं ना किंवा म्हातारा माणूस असू द्या, शिवी निघणार तोंडात ना, असा मुद्दा आहे. तर त्या मुद्द्यावर शिवी दिली मी. आणि ही सगळे मी माझ्या घरात ऐकवले, माझी अख्खी गाणी मी घरात ऐकवले. असं नाही की मी घरात नाही ऐकवत आणि बाहेरच्यांना ऐकवतो, ते ऐकतात आणि मग त्यांना घ्यायचं तर नाही. हां, तसं नाही. हां, घरी आहे, आपल्या घरी ऐकवल्यात गाणी, घरची म्हणतात की बाबा थोडंफार कमी कर, तू पर अख्खीच आई बहीण काढतोय सगळ्यांची, तसं नाही. मुद्द्यावर शिवी देतो. हां, मी घरी सांगितले की बाबा मी मुद्द्यावर शिवी देतो. हां, बिनमोकट तू बहीण आणीन पळून आणि तुझी बहीण असं करते, तसं नाही आपलं. तसं सीन नाही आपला, जे असेल ते डायरेक्ट. बाकी काय विषय नाही. घरनं सपोर्ट एक नंबर आहे, जे करत ते कर म्हणतात, फक्त थोडा
शिवाय कमी ते लिमिटमध्ये. लिमिट तर एक ब्लॅक डायमंड एक तुझं एक सॉन्ग रॅप होऊन जाऊन दे. नाही का, आता आलोय तुझ्यावरती तर एक तुझं पण थोडंसंच लिहिलंय मी एक ठीक आहे नो प्रॉब्लेम, होऊन जाऊ दे. 4 शब्द तरी होऊन दे. नाही आता लिहिलेलं वाचतो का बीट बॉक्सिंग करा पब्लिकला ऐकायचे, करा तुम्ही करा. ही प्रकृती किती छान, हा माणूस किती घाण, तुझ्या जीवनाचा हा ताण, माझ्या कष्टाचा हा घाम, कसले संस्कार तुझे घाणेरडे विचार, अंधे बुडे बहिरे ये करे संसार, मोमबत्ती हाथ में और करे प्रचार, तराजू में बिक गया पूरा भ्रष्टाचार, क्या फायदा आज़ादी का हो रहा भ्रष्टाचार, खेलने की उम्र में होले बलात्कार, इसका कौन है जिम्मेदार. ये एवढंच लिहिलंय. थोडंफार डीप आहे भावा, करेल अजून थोडंफार. 100% स्पेशली सांगायचं झालं ना, आमच्या क्रूचा म्हणजे आधारस्तंभ आपण तसल्या मोठ्या पदव्या बिदव्या देत बसत नाही, पण आपला एक मेंबर आहे धनांद्री बीट्स म्हणून, धनांद्री, त्याने त्या पोराने म्हणजे आपल्याला एवढा सपोर्ट केला ना इन टर्म्स ऑफ आमची म्युझिकमधली डेव्हलपमेंट, किंवा आमचं पहिलं गाणं बघा, आत्ताचे ट्रॅक्स बघा, येणारे ट्रॅक ऐका कसे आहेत काय आहेत, की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच ऐकाल की किती इम्प्रूव्हमेंट आहे याच्या, आणि त्या इम्प्रूव्हमेंट मागं म्हणजे सगळ्यात मोठा हात, मी असं क्रेडिट देत नाही बसत आहे, माझ्या काळजातनं निघतं जे काय निघतंय ते, तर हे ह्या पोराचा हात आहे ना, ह्या पोराने आम्हाला लय हेल्प केली, आणि त्याचं पण विजय सगळं अभ्यास सोडून इकडे येतो ते पुण्याहून. शिरा हात पाय सगळंच आहे. अप्रिशिएट ब्रो. आपल्याला लय केलंय. पण मागत नाहीत मागत नाही लवकर नाही की भाई, पहिले पैसे टाकून मग प्रोडक्शन करू. आता ते रॅपर लोकांचे सीन सगळे समजून घेतो, परिस्थिती किंवा काय चाललंय ते सगळं समजूनच मग सगळी गाणी तयार होतात, आणि त्याला पण माहिती सगळं पे ऑफ होणार आहे, त्यामुळे तो पण तग धरून आहे की भाई हां आपण करत राहू. तर आता जाऊयात आपण नॅशकडे. तर नॅश काय बोलणार? थांब एक मला एक प्रश्न येतोय. नॅश, तुझं नाव का नॅश आहे? ह्याच्या मागचं सीन काय आहे? बाई पहिलं एक तर म्हणजे नाही का बाहेर दिसतो ना त्यात भाऊ, राव दिसतं एक नंबर मध्ये. अरे माझा विषय कसा माहिती आहे का ब्रो, माझं नाव आहे ना नाही का माझ्या हुडच्या पब्लिकने ठेवलेलं नाव आहे. अच्छा. आणि त्यात म्हणजे सगळ्यात पहिला तू काय माहिती म्हणजे पहिला काय विषय, अरे माझं तसं नाही, माझं सगळंच म्हणजे मोठे मन पण मोठे असा विषय नाही का. माझं सगळ्यात पहिलं नाव नाही का वहिनी कुणाला नाही का ब्लॅक डायमंड नाही का नाव देऊ ठेवायचं चाललेलं तेव्हा असं. थँक्यू. तेव्हा नाही का त्याच्यावरनं सीन झाला सगळा माझा, बाकी काही विषय नाही. एखादा रॅप? अरे आत्ता बरोबर नाही का म्हणजे रॅप झालंय, म्हणजे रेकॉर्डिंग नाही का सगळं केलेलं आहे, थोडं राहिलंय फक्त, टाकणार आहे लवकरच, हवा करणार आहे लवकरच. डायरेक्ट रॅप तू युट्यूबला टाक, मग आपण तुझा डायरेक्ट हवा करणार आहे. तर सर्व काही झालं, आपण 4-5 प्रश्न विचारलेत, पण आता तर आपण आता डायरेक्ट येऊ काय लाखावरती, काय लाखाचा एखादा रॅप ऐकू, कारण की ते ऐकल्याशिवाय मला सॅटिस्फॅक्शन भेटणार नाही. आम्हाला पण परफॉर्म केले नाही मिळत, कलाकाराला तीच बोका. एखादा होऊन जाऊन द्या. 7-12 वाजव. 7-12 ट्रॅक येते आपलं, म्हणजे लय खुंका टॉपिक वरती लिहिलंय की जमनी बिमनी विकता ना तुम्ही, घोडे लागून घेता ना तुमच्या परिस्थितीला किंवा तुमच्या पुढच्या पिढीला, त्याच्यावरतीचा विषय सगळा. 4 पैशासाठी 4 पैशासाठी, हा 4 पैशासाठी अख्ख्या खानदानाची संपत्ती विकून टाकतं, थोडंसं काहीतरी वाटून घे. हे पाटलांना काय म्हणणार का, मला लय हेट कमेंट आल्यात पाटलांना कसं काय म्हणला तू. मोठं स्पीकर लावू की आप्पा. ज्यांनी जमिनी विकल्या नाही त्यांच्यासाठी झाला जमिनीचा वाद ना, त्यांना घोडा लागतो, ज्या बांधावरची दोस्ती तो बांध तोडावा लागतो, ह्यात रक्ताचा भाऊ तुझ्या वैरी सारखा वागतो, एक स्वर्गवासी दुसऱ्या नावी 7-12 लागतो. झाला जमिनीचा वाद ना, त्यांना घोडा लागतो, ज्या बांधावरची दोस्ती तो बांध तोडावा लागतो, ह्यात रक्ताचा भाऊ तुझ्या वैरी सारखा वागतो, एक स्वर्गवासी दुसऱ्या नावी 7-12. जेवढी होती तेवढी विकली तरी ह्यांचं नाही भागला, अजून पाहिजे ह्याला म्हणून हे शेजाऱ्यावर भांडलं. किती वर्षापासून आपलं नातं होतं सक्क चांगलं, झाला जमिनीचा विषय नातं. जमीन विकायची नसते, जमीन राखायची असते, जमीन विकून खायची घाण सवय याड झाव्यांची असते. आपल्या पूर्वजांनी दिली जमीन आशीर्वाद म्हणून, आबरू विकल्यावानी शेती विकून टाकायची नसते. लय लोकांनी आपली शेती पैशासाठी विकली, पैसे वाल्यांनी ती इस्टेट म्हणून घेतली. झालं भूमिपूजन, वाढलं त्यांचं समाजात वजन, खरी संपत्ती तर बावा. अरे एक टाइमचा वाघ आता बोकड झाले विकून, पाटील की दुसऱ्याचा नोकर झाले, टाकली इस्टेट फुकून. आयुष्य आरामात त्याने होता खेळामध्ये राजा, आता जोकर झाला जमिनीचा वाद ना, त्यांना घोडा लागतो, ज्या बांधावरची दोस्ती तो बांध तोडावा लागतो, ह्यात रक्ताचा भाऊ या वैरी सारखा वागतो, एक स्वर्गवासी दुसऱ्या नावी 7-12 लागतो. पीस आउट गाइस, पीस आउट.
सातबाऱ्यावरती जमिनी विकू नका, लय मोठी संपत्ती आहे तुमच्या आईबापांनी तुमच्यासाठी ठेवलेली, तेवढीच एक निशाणी असते. कुणी सोनं बिनं कुणी ठेवत नाही, सगळे इकून मोकळे होतात. जमिनीचा तुकडा तुम्हाला जाळायला मोकळा राहिला पाहिजे. कुणी माणूस जगतं कसंही माहीत नाही, पण मारायला आपल्या हक्काची जमीन पाहिजे दादा, जिथं आपल्याला 4 लोक नेऊन खांद्यावरती हक्काने जाळतील आणि आपल्या पिंडीला कावळा शिवून आपल्याला मोक्ष मिळेल. मोक्ष आपल्याला आपल्या जमिनीतनं मिळतो. त्यामुळे जमिनी बिमिनी विकू नका, घोडे लागतील पुढच्या पिढीला, नावं ठेवून घ्यायचे नाहीत. पिढीसाठी काहीतरी करा, जमीन जपा भाऊ, आपली लक्ष्मी येते. तेवढाच मेसेज आहे आपला. खतरनाक हा भाऊ, खतरनाक खतरनाक पावर एकदम. बाई अंगाव काटा आलाय माझ्या. लवकरच येते गाणं, लवकरच, काय विषय नाही. एकदम पावर करून टाका, सगळ्यांना कळलं पाहिजे जमिनीचं महत्त्व. तर आता जाऊयात परत, आता मौसमवरती जाऊयात. मौसमचा एखादा रॅप होऊन जाऊन द्या. मौसम प्लीज कम ऑन टेज ब्रो, कम हिअर. मध्ये आहे मौसम सगळ्यात लहान आहे इथं, पण भाऊच्या ताकद लय खतरनाक. वाटते बीट चाललो फक्त बीट, बाबा कर्म माझे चांगले आणि वाचतो मी तर स्वर्गामध्ये रोज. अरे आला चल ये आता यायला इंटरव्ह्यू, चल इंटरव्ह्यू देतो मी राईम मध्ये, चल. अरे बसल्या बसल्या करतो मी रॅप, मला लिहायची पण नाही भावा गरज, माझ्या पशी नाही ठेवत मी कागद, आणि फोन मध्ये लिहिल्याशिवाय येत नाही वाईफ. अरे काय म्हणतो यश, आता व्हिडिओ मग युट्यूबला जडवून टाका, असून दे करून टाकल भाऊ. माझा बीट वरती काय का शिकतो या वाचतो या रोज, त्याच्यापासून शिकतो या रोज. अरे थोडा बाहेर दृष्टीवर बारे मी सोच बाहेर दृष्टी वाचतो गाण वाडी, बीट माझे राम देते फक्त भावा राईम देते, पण बीट असती माझ्या इथे तवा जेव्हा वाचती धनांद्री बीट इथं बियाच्या शीट. भाई खतरनाक भाई, पावर ऑन द स्पॉट केलंय भावांना. तुफान, छोटस तुफान, बारक्या वयात लय मोठं डोकं आहे त्याला, आणि सरस्वतीचा हात आहे त्या डोक्यावरती कलेसाठी. एकदम पावर, हा एकदम पावर. एक माझा कॅज्युअल प्रश्न आहे सगळ्यांसोबत, नाही का. तर तुम्ही रॅप करताय नाही का, तर असं म्हण नाही का की तुम्ही बाहेर का जात नाही रॅप करायला, म्हणजे पुण्यात मुंबईमध्ये तिकडे खूप चालतं ना रॅपिंग वगैरे नाही का. बारामतीत असं जास्त कोण ओळखत नसेल, म्हणजे ओळखतच असतील सर्व, पण बारामतीत असं टेज नाही आहे ना, मोठं टेज नाही आहे, तर तुम्ही बाहेर का जात नाही? अरे बाहेर जायचा प्रश्न नाही काय, पण बाहेरचा कसा विषय होतो की लोक बोलतात की DHHमध्ये देसी हिपहॉपमध्ये पुण्याचं सीन आहे, मुंबईचं सीन आहे, दिल्लीचं सीन आहे. मग आपल्याला पण वाटतं ना आपल्या इथल्या गोष्टी लोकांना कळा. बारामतीला लोक फक्त कायला का आणि पॉलिटिक्स या गोष्टीमुळेच ओळखतात. ह्याच्या व्यतिरिक्त पण बारामतीमध्ये कलाकारी भरपूर आहे, आम्हाला दाखवायचं आहे. बाहेर जाऊन गोष्टी इझी होतात की तुम्हाला रिसोर्सेस मिळून जातात, पण बारामतीत राहून रिसोर्सेस क्रिएट करायचे. म्हणजे बीट प्रोड्युसर नव्हतं तर बीट प्रोड्युसर आमच्यासाठी आमचा दोस्त शिकला बीट प्रोड्युसिंग. आम्ही रॅपिंग स्टुडिओ नव्हतं तर होम स्टुडिओ बनवला. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रगल रे, एक प्रकारचं काय बोलतात एक हसल आहे, आणि हीच गोष्ट आयुष्यभर आठवणीत राहणार आहे. आणि बारामती म्हणजे अभिमानाने बारामतीच्या लोकांनी बोललं पाहिजे, ही पोरं आमच्या डोळ्यासमोर मोठी झाल्यात. असं नाही की पोरं पुण्याला गेली फेमस होऊन परत बारामतीमध्ये आले, असं नाही. आम्हाला वाटतं की बारामतीकरांनी अभिमानाने बोलावं की ही पोरं माझ्यासमोर आमच्या डोळ्यासमोर मोठी झाली, यांचा आम्हाला अभिमान आहे. ह्या गोष्टीसाठी झटतोय आम्ही, बारामतीच्या नावासाठी झटतोय. असं नाही की नाव नाही, बारामतीचं नाव पहिल्यापासूनच लय मोठं आहे, पण त्याच्यामध्ये पण आपण आपल्या खारीचा वाटा द्यायचं की एक वेगळी बाजू बारामतीची दाखवण्याच्या प्रयत्नासाठी आम्ही बारामतीत आहे, आणि इथंच राहणार आम्ही. हे सोडून जायचंच ना, आपली पिढीच गेली याच्यामध्ये तर, आणि पुढच्या पिढ्या पण इथंच राहणार. हा विषय 100%. तर भावांनो, जे आपण ज्यासाठी आलोय ते पोरं करतात, पोरं वाचतात रे. चला बघूया. हिम्मत तो भर चौक में लेके जाके काटो उसका लौड़ा फिर. लोगों के सामने ही मारो इन जैसों को, देखने दो बूढ़े बहन बेटी और बच्चों को. बुरा काम करने पे क्या होता हश्र जो लोगों को. मादरचोद वो जो बाढ़ाते अपराध को, मादरचोद वो जो फेरेला अपराध को, मादरचोद वो जो बक्के भी बोल रहे नहीं अपराध को, मादरचोद वो जो बोलते कि जाने दो अपने को क्या रहेंगी कुछ गलती उसकी मिल रही सजा. है इतिहास गवाह जो भारत में पैदा हुआ, उसके रगों में खून से ज्यादा ज्वाला भरा, जो कि खोले भी ना देखे अपराध को, आंखों के सामने ही मारे किसके बेटी को. क्या करे तुम, क्या करे तुम, कहा गया हिंदू बनने का जुनून, मानसी मानुस की गेले विसरून, जाति के आड़ में दंगे फिजूल, करते पेटले ये मत तू भूल. क्या करे तुम, क्या करे तुम, लड़की को मारते में देख रहे तुम. क्या करे तुम, तने हो गई गुम. क्या करे तुम, क्या करे तुम, क्या करे तुम, लड़की को मारते में देख रहे तुम. इंसान में इंसानियत हो गई गुम. क्या करे तुम, क्या करे तुम, देश में अपराधी देश, दोनों में फर्क नहीं दोनों ही सेम. हर एक चीज में पॉलिटिक्स गेम, जात पे लड़ते हुए लोगों पे शेम, दोनों ही जातों में कुछ घान. जो बाड़ा रे वाद आग जो भड़का के बेटले शान, ऐसों की तोड़ो तुम गान. बाकी ये लाश बसे की बात सुनते ना
भारत देश एकता का एकता में रहने देना, जाति में फर्क पर इंसान तो एक ही ना, इंसान ही इंसान के काम आता याद रखना, अपना को मिटाना जो एनर्जी भाऊ फुल. आई बापासाठी जग नको बोरी माग पळू, बापामध्ये जग नको दुसऱ्यावर तू जळू, तुझी वाईट संगत वाट लावल हळूहळू, इस्टेट विकून नको बनू मारलेला वळू, जरा स्वतःकडे बघ की तुझं चाललंय काय, वाईट वांगाळ तुझ्या डोक्यात कुणी घातलं काय, इकडे तिकडे वाकाळपणा करत फिरतोय तू, विचार कर जगात येऊन चांगलं साधलं काय, बाप बोलतो याचा येतो पोरांना राग, कोणत्या भ्रमात झोपलाय येऊ दे तुला जाग, जरा घरी आजूबाजू थोडा नीट वाग, नाही तर भस्म करेल तुला तुझ्या अहंकाराची याग, बाकाळपणा सोड तुझ्या हक्कासाठी लढ, भावा मोजकच बोल नको फालतू बडबड, चांगलं भविष्य पाहिजे तर घर धडपड, ओझ घ्यायचं खांद्यावरती तुला नशिबाचं जड, तमाशा बघता लोक मदत कोणी करत नाही, तोंडावर गोड आणि मागे बोलता बरंच काय, मागे बोलू दे त्यांना तू लक्षात ठेव, कधी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तुझं पुण्य आणि तू कुठे पापी झाला, आता सुधरायचं ठरलं हे सांग तू मनाला, विसरू नको वाल सुंदरीशी वाल्मिकी झाला, पोसू नको नशिबाला आता जावर स्वतःला बाजू कोण दिसतंय आपल्या आजूबाजू, अरे आजूबाजू लोक खूप भरलेली घाणेरडी, चाल ह्यांना साईड करा भाऊ, आता रस्ता थोडा साफ करा, चाललो मी पळत कुठं करिअर क, पण भावा भेटली गँग त्यांच्या सोबत लागलो हिप हॉप पण पेट कमी टँक, आता दिसती पण बोलतो या वाचतो या भाऊ. ये ब्रो ये वाजलेला विषय छगन लाव, विषय संपून टाक, क्लास कर गेम कर भावा, कोण जाऊन दे. ए छगन आई नीचे मौत को लिखना अपने में हाथ को काट के, खून बहादुर में रातों को जाके, मिले ना कुछ इस रास्ते, खूब बहादुर में सीना तू नाप ले, देखे चढ़ा दिमाग पे, हुई खराब मेरी एक आग बे, प्राइड न रखी आग बे, अलग रंग दिखे मुझे लाग बे, कली से करूँ मैं बात बे, वो बोला कहेगा बाप तू चल बेटा साथ में जल्ले जग बात के, फीलिंग को बेच के दिखे ये भागते, मिला ना मदद का हाथ बे, दिखा में फंदे के डोरी को नापते, दम घुटा मिले ना सांस बे, टूटा फंदा आया नरक में झाँकते झाँकते, क्या बोले छगन, क्या बोले छगन, वैसे नहीं छगन के पास ब्रेकअप के बाद आइटम की याद, गहरे छगन के राज, एक जैसा दिन और रात, पढ़ के भी लाइफ पे झाट, उसने मारा पाकिस्तान रात, चौपला चौकी दिवसभरात, कमाईनी दिवसभरात, बाप के ताने घरात, बाप के ताने घरात, बाप के ताने घरात, क्या बोले छगन, छगन खायला माग, भटकी मस्तकी आग, मनाला आलाय राग, डोक्याला जाऊलाय वाघ, स्वतःला नीट तू वाच, बाबोला कामाला लाग, सोडते नशेचा नाद, दमलो मी दावून वाट, नको घेऊ लावून वाट, नको घेऊ लावून वाट, सुधर की छगन, सुधर की आईनी जीवे, छगन आता छगन कुठे गगन, निघा पिक्चर आपल्या ह्याला बारामती हिप हॉप, बारामती हिप हॉप, फॉलो दॅट शिट मफकर्स, असलं काही नको भाऊ, नुसतं कायला का बोल, बारामती हिप हॉप MH42 रॅप दॅट शिट आउट. हे आप्पा वाजवत राहा विषय, बारामती हिपहॉपच्या अजून भरपूर गोष्टी येतील तुमच्या भेटीला, म्हणजे नाही का झिरो ब्लॉग चॅनलवरती बघत राहा, अजून आमची लय मोठी सिरीज यायची आहे, ज्याच्यामध्ये हा पण बोलला की जसे आमच्या रॅपर लोकांचे लाईफस्टाईल पण दाखवलं, कसं जगतात, काय करतात, कुठनं पैसे येतात, किती येतात, या सगळ्या गोष्टी याच्या चॅनलवरती येतील. सो तोपर्यंत स्टेट येऊन नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत. बारामती हिपहॉपला फॉलो करत राहा, सगळे हिपहॉपलाच फॉलो करा तुम्ही, असं नाही की स्पेसिफिक कुठल्या याला, पण सगळ्या आमच्या सगळ्या तरी अपडेट झिरो ब्लॉगवरती दिसतील भावांनो, 100%. आणि यशला बेस्ट ऑफ लक, जे काय करतोय करत राहा भाऊ, एकदम पॉवर करतोय, सगळं एकदम भारी वाटलं. आपल्या बारामतीत पण असे पोरं आहेत एकदम म्हणजे कातील विषय, नुसतं कायला का बोल.